वडेगाव स्टेशन येथे वृक्षदिंडी व वृक्ष लागवड संकल्पपूर्ती सोहळा उत्साहात। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव स्टेशन येथे दिनांक 16 ऑगस्ट रोजी एक पेड़ माँ के नाम व माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत कार्यालय वडेगाव स्टेशन तसेच वन विभागाच्या माध्यमातून एकूण 22,501 झाडांची लागवड करण्यात आली आहे। या अनुषंगाने वृक्षदिंडी व वृक्ष लागवडीचा संकल्पपूर्ती सोहळा वडेगाव येथील नूतन क्रीडा मंडळाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात वृक्षदिंडीने करण्यात आली। तसेच यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकातून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून सोहळ्याला प्रारंभ झाला। या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून लायकराम भेंडारकर जिल्हा परिषद अध्यक्ष उपस्थित होते। विशेष अतिथी म्हणून सीईओ मुरुंगनाथनम तसेच नानाभाऊ पटोले आमदार साकोली विधानसभा यांनी उपस्थिती दर्शविली। तसेच खासदार प्रशांत पडोळे, माजी आमदार दिलीप बनसोड विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पौर्णिमा ढेंगे, सभापती जिल्हा परिषद गोंदिया भाग्यश्री सयाम, पंचायत समिती सदस्य, विस्तार अधिकारी कुथे साहेब, सरपंच श्रीकांत लोणारे, वन अधिकारी बोरकर चांदेकर, पोलीस पाटील रेखा राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप कोहरे, कोऑपरेटिव्ह बँक संचालक विजय राठोड, सामाजिक कार्यकर्ता प्रमोद पाऊल झगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात झाडीपट्टीतील बहिणाबाई अंजनाबाई खुणे तसेच महिला श्रमिक वत्सला श्रावण तलांजे व रेखाबाई बाबूलाल सयाम यांना ग्रामरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। या सोहळ्याला शेवटी ग्रामपंचायत सरपंच श्रीकांत लोणारे यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आलाय। तसेच वृक्षारोपणाचा प्रत्यक्ष कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन सुमित खुणे यांनी केले। मान्यवरांनी ग्रामपंचायत व सरपंचांच्या कार्याचे कौतुक करून पर्यावरण रक्षणासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे, झी इंडिया 24 तास गोंदिया। पण या माणसाच्या ज्याचा मुळे त्यांना टेकलं माथा बागावाच्या फळांना तो फुलावाचा होता खास। पण या माणसाच्या कुराडीना त्याची पाडणगार रास। देवाला दिलेलं फुला, खावाला दिलेलं फळा, फिरत्याला सावली, बंडीला दिलेलं धुळा, येथे जाणा वाद सोड तपनीले सावली, एकतरी झाडे लाव त्याचे तुझीला मावली। आंब्याचीचा बोरी हिरड्या बेडा लावा तुम्ही ढुल्यावर औषधीचा उपयोग होईल खरोखर। पाणी जर थंडी वारा याची नाही परवा त्याला, पाणी जर थंडी वारा याची नाही परवा त्याला, न माणसाच्या भल्यासाठी हमेशा तो हाल दिले। माणसाच्या जन्माला एकजण तुम्ही येवा, घरी वावरे आपल्या एकतरी झाडे लावा, घरी वावरे आपल्या एकतरी झाडे लावा। दुसरी गोष्ट दारू हे आजकालचं व्यसन वाढलंय। माझ्या गावात कितीतरी कॅन्सर झालाय, ते आपल्या बापाची चुका, माझ्या बापाची नाही। पण मी तुमच्याला विनंती करतो, मला मंत्री पाया लागतात लोक, मी लहान मुलं असं त्याच्या पाया लागतो, पण दारू पिऊ नका। एक वेळ जीवनामध्ये येते त्याचं चांगले जतन करा। दारू पिऊन आला घरी म्हणे भूकला घरी दे मला न्याहारी, बायको म्हणे तुझ्या घरी नसतेले मित्र, दारू पिऊन आलास लाज कशी नाही वाटत, लाज कशी नाही वाटत। तुझ्या घरी नस साडी तुटकी बाज, तुझ्या घरी नस साडी तुटकी बाज, 5 पोरी लग्नाच्या तुझ्या आहेत आज। पूर्वी होतास तू 5 गावाचा धनी, माझ्या अंगावर नस सोन्याचा 1 फुटका मणी। ठेव थोडी या घराण्याची लाज, ठेव तू या घराण्याची लाज, न 2 कर जोडणी विनंती करते तुला ही अंजनी आज। तसेच आजकाल सर्विस लाग नाही, नोकरी कुठून आणायची आहे, कुठून पैसा आणायचा, म्हणून तुम्हाला मरावाचं आहे तर देशासाठी मरा। म्हणून माझी कारगिलला गेलो होतो मी बाबाबरोबर, तिथे एक कविता लिहिली, तुम्ही मरा मनुष्याने जिवंत राहा, देशासाठी मरा। कारगिलमध्ये होते लढाई, बंधू न करा तुम्ही गाई, पत्नीसाठी करून ठेवा पैशाचा साठा, देशावर संकट आलं वीरांनो रणांगण गाठा। दुष्ट करेसी पहिले करे भारताशी दोस्ती,
ना काही काळात सज्ज झाला खेळण्यास कुस्ती इंच भूमी भारतीय जवानांच्या रक्ताने माखली ना भारतीय वीरांनी सीमारेषा आखली पाठीने कितीतरी जवानांचे घेतले बळी आणि भूभू करणाऱ्या लांडग्याची आज झाली शेळी मोडून पण वाकणार नाही असे विद्य ठेवा त्या दुष्टांना वाटावा हेवा आम्हालाही असा पुत्र देवा जन्मसिद्ध हक्क आहे ही म्हण तुम्ही आठवा दोन मुलापैकी एक मुलगा सीमेवर पाठवा बंधूंनो नको जा काशी नको जा गोदर नको जा काशी पण एक वर तरी जा त्या वाघा बांधच्या पाशी आणि किती शहीद लोकांच्या पडल्या होत्या मुर्द्याच्या राशी जय जारी बोली जय महाराज।